लाडकी बहीण योजनेचा 8वा हप्ता म्हणजे फेब्रुवारीचा हप्ता, तर याबद्दलची आता एक अपडेट आलेली आहे की येत्या सोमवार म्हणजे 24 तारखेपासून संपूर्ण महिलांच्या बँक खात्यावर 8वा हप्ता जमा करण्यात येणार आहे, अशाबद्दलची अपडेट सरकारकडून देण्यात आलेली आहे। तर ज्याही महिला यामध्ये इलिजिबल आहे व ज्यांना या अगोदर हप्ते आलेले आहे त्या सर्व महिलांना फेब्रुवारीचा हप्ता हा तुमच्या थेट बँकेमध्ये जमा करण्यात येणार आहे। तर या अगोदर ज्या बँकेमध्ये आलेला आहे त्याच बँकेमध्ये तुमचा ह्या महिन्याचा हप्ता जमा करण्यात येणार आहे। परंतु यामध्ये ज्या महिला म्हणजे ज्या 5 लाख महिला होत्या त्या या योजनेमधून बाद करण्यात आलेल्या आहेत, तर त्या महिला सोडून बाकी सर्व महिलांच्या बँक खात्यावर तुमचे पैसे पाठवण्यात येणार आहे आणि फेब्रुवारीचा हप्ता हा तुमचा 1500 रुपये असणार आहे आणि अर्थसंकल्पीय बैठक झाल्यानंतर म्हणजे पुढील महिन्यानंतर हा महिना 2100 रुपये करणार, अशाबद्दल सरकारने अपडेट दिली होती। तर मार्च महिन्याचा हप्ता सुद्धा तुम्हाला 1500 रुपये येणार आहे आणि एप्रिलपासून सरकारने जर निर्णय घेतला तर तुम्हाला ते 2100 रुपये महिना सुरू करणार आहे, अशाबद्दलची अपडेट या अगोदर सरकारने आपल्याला दिली होती। तर लाडकी बहीण योजनेची ही एक महत्त्वाची अपडेट होती। तर सोमवारपासून म्हणजे 24 तारखेपासून संपूर्ण लाडक्या बहिणींच्या बँक खात्यावर फेब्रुवारीचा हप्ता हा पाठवण्यात येणार आहे। यामध्ये ज्याही महिलांना आतापर्यंत पैसे पाठवलेले आहे त्यामध्ये सर्व महिला इलिजिबल आहे, तर त्या महिलांच्या बँक खात्यावर तुमचा 8वा हप्ता म्हणजे फेब्रुवारीचा हप्ता आणि हा असणार आहे 1500 रुपये। तर थेट तुमच्या बँकेमध्ये हा पाठवणे सुरू होणार आहे 24 तारखेपासून। या अगोदर अदितीताई तटकरे यांनी सांगितलं होतं की फेब्रुवारीचा जो हप्ता असणार आहे तुमचा तो तुम्हाला शेवटच्या आठवड्यामध्ये सर्व लाडक्या बहिणींच्या बँक खात्यावर जमा करण्यात येणार आहे। तर त्याचप्रमाणे आता सोमवारपासून शेवटचा आठवडा सुरू होणार आहे आणि तुमच्या थेट बँकेमध्ये हे पैसे जमा करण्यात येणार आहे। ही होती एक महत्त्वाची अपडेट लाडकी बहीण योजना। तर यामध्ये ज्याही महिला पात्र होत्या तर त्या सर्व महिलांना आतापर्यंत 7 हप्ते हे वितरित करण्यात आलेले आहे। या दरम्यान आता पात्र महिलांना प्रति महिना 1500 रुपये देण्यात येत आहे। तर यामध्ये सर्व महिला आता म्हणजे फेब्रुवारीचा जो महिन्याचा 8वा हप्ता आहे हा कधी येणार आहे याबद्दल संपूर्ण लाडक्या बहिणींची उत्सुकता वाढलेली आहे। तर याबद्दल आता आपण जस्ट अपडेट दिलेली आहे की 24 तारखेपासून तुमचा 8वा हप्ता तुमच्या बँकेमध्ये पाठवण्यात येणार आहे। मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेअंतर्गत पात्र महिलांना आतापर्यंत एकूण 7 हप्ते त्यांच्या बँक खात्यामध्ये जमा करण्यात आलेले आहे। आता फेब्रुवारी महिन्याचा 8व्या हप्त्याची प्रतीक्षा महिलांना लाभार्थ्यांना लागलेली आहे। महिलांमध्ये अर्जाची पडताळणी होणार असल्यामुळे त्यांच्या मनामध्ये 8वा महिना येणार की नाही याबद्दल भीती निर्माण झालेली आहे। तर या महिलांच्या निकषांची बाहेर जाऊन या योजनेचा लाभ घेतलेला आहे अशा महिलांना या योजनेमधून बाहेरचा रस्ता दाखवण्यात येणार आहे। म्हणजे एकापेक्षा जास्त योजनेचा जर तुम्ही लाभ घेत असाल तर तुम्हाला या योजनेमधून बाद करण्यात येत आहे आणि त्यानंतर ज्यांच्या नावाने 4 व्हीलर असेल त्या महिलांना सुद्धा या योजनेमधून बाद करण्यात येणार आहे। आणि अजून सुद्धा भरपूर ठिकाणी व्हेरिफिकेशन सुरू आहे की ज्यांचे उत्पन्न 2.5 लाखापेक्षा जास्त आहे त्यांना सुद्धा या योजनेमधून बाद करण्यात येणार आहे। तर अजूनपर्यंत व्हेरिफिकेशन सुरू आहे आणि ज्या ठिकाणचं व्हेरिफिकेशन झालेलं आहे त्याच ठिकाणच्या महिलांचा हा हप्ता थांबवण्यात येणार आहे आणि बाकी सर्व महिलांचा जोही तुमचा 8वा हप्ता असणार आहे तो पाठवण्यात येणार आहे। तर बघू शकता लाडकी बहीण योजनेचा फेब्रुवारी महिन्याचा 8वा हप्ता 24 फेब्रुवारीपासून सर्व पात्र महिलांच्या बँक खात्यात जमा होण्यास सुरुवात होणार आहे। यासाठी अर्थमंत्री अजित पवार यांनी संबंधित विभागाकडे पैसे हस्तांतरित करण्यात आलेले आहे अशी माहिती सुद्धा मिळाली आहे। म्हणजे उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांनी जेही लाडक्या बहिणींचे पैसे होते हे आता हस्तांतरित म्हणजे जे लाडक्या बहिणीच्या योजनेमध्ये पाठवण्यात येणार आहे त्यांच्याकडे पैसे पाठवण्यात आलेले आहे आणि हा हप्ता आता तुम्हाला 24 तारखेपासून म्हणजे सोमवारपासून सर्व लाडक्या बहिणींच्या बँक खात्यामध्ये जमा करण्यास सुरुवात होणार आहे। तर लाडकी बहीण योजनेबद्दल ही एक महत्त्वाची अपडेट होती। तर सोमवारपासून जोही तुमचा 8वा हप्ता आहे फेब्रुवारीचा हा पाठवणे सुरू होणार आहे। संपूर्ण लाडक्या बहिणींना हा हप्ता येणार आहे। जर कोणत्या लाडक्या बहिणींना जर हप्ता आला नाही तर त्यांना त्यांच्या जवळच्या अंगणवाडी सेविकाकडे संपर्क करायचा आहे आणि त्यांच्याकडून संपूर्ण माहिती घेऊ शकता। तर लाडकी बहीण योजनेबद्दल जी पुढील अपडेट येईल ती तुम्हाला आपल्या यूट्यूब चॅनलवर उपलब्ध करून देण्यात येणार आहे। त्यासाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा व हा व्हिडिओ इतरांपर्यंत शेअर करा।